करणं आणि प्रेमात वेड होणं हे तर तुम्ही ऐकलंच असेल आणि काहींनी अनुभवलं सुद्धा असेल. पण मी आता जे सांगणार आहे ते खूपच भयंकर आहे. 30 वर्षांची चेन्नईची रोबोटिक्स इंजिनियर रेने जोशिल्डा अचानक एक मेल पाठवते, वी क्रॅश्ड एअर इंडिया AI-171 इन अहमदाबाद. एकाच वेळी 12 राज्यांमध्ये बॉम्ब धमक्यांची खबर, शाळा बंद, कोर्टात दहशत, पोलीस यंत्रणा हलते. पण हे सगळं खरं नसतं. हा होता तिचा एक सुडाचा खेळ, एका नाकारलेल्या प्रेमाचं भयानक रूप. टेक्निकल नॉलेजमध्ये अतिशय हुशार असलेली रेने एका प्रोजेक्टच्या दरम्यान तिच्या सहकार्याच्या प्रेमात पडते. पण जेव्हा तो तिचं प्रेम नाकारून दुसऱ्याच मुलीशी लग्न करतो तेव्हा तिचं प्रेम अंधसुडात बदलतं. पोलीस तपासात उघड झालं की रेनेनं 21 बनावट बॉम्ब धमक्या, 80 व्हर्च्युअल नंबर, VPN, डार्क वेब, फेक ईमेल ID वापरून त्या मुलाला गुन्हेगार ठरवायचा डाव खेळला. इथेच नाही थांबत तर फेक मॅरेज सर्टिफिकेट्स, सोशल मीडियावर महिलांना ट्रोल करणं, हे सगळं एका हताश प्रेमिकेनं केलं. तिचं टेक्निकल नॉलेज इतकं मजबूत होतं की ती अनेक महिने पोलिसांपासून बचाव करत होती. मात्र एका लहानशा डिजिटल चुकीमुळे एकाच डिव्हाइसवर खऱ्या आणि फेक अकाउंटमध्ये लॉग इन केल्यामुळे तिचा IP ट्रेस झाला आणि अखेर क्राईम युनिटने तिला अटक केली. तिच्या विरोधात देशभरातील विविध राज्यांमध्ये सध्या गुन्हे दाखल झालेत. या सायबर सोडाच्या कहाणीने एक स्पष्ट इशारा देखील दिलाय की प्रेम जेव्हा अति वेडात बदलतं तेव्हा टेक्नॉलॉजीचा गैरवापर किती घातक ठरू शकतो. तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.